फ्लॅश कार्ड या संदर्भात आपण माहिती घेतली आहे आणि त्याचबरोबर शेवटच्या क्षणी आपण काय काय लक्षात ठेवायचं हे आपण बघतोय. उपयोजित लेखन करत असताना निबंध लेखनाचं फ्लॅश कार्ड आपण बनवणार आहोत. प्रसंग लेखन लिहित असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर सगळ्यात महत्वाचं प्रसंग लेखनामध्ये आपल्याला पाहिलेल्या घटनेचं वर्णन करायचंय. ती घटना जणू आपण तिथं होतो, आपण ती बघतोय या पद्धतीनं वर्णन करायचंय. प्रसंग लेखन करताना तुमची निरीक्षण शक्ती किंवा ऑब्झर्वेशन हे किती चांगलं आहे हे परीक्षक बघत असतात. त्यामुळे ते खूप छान पद्धतीनं तुम्हाला लिहिता येऊ शकतं जर तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, हे लेखन करताना भाषेचा सहज आणि योग्य वापर केला पाहिजे. इथं फार अलंकारिक शब्दांची गरज नाही, खूप रचना आल्या पाहिजे, सुभाषित आलं पाहिजे. कशाला ना, तो घडलेला प्रसंग आहे, तो तुम्हाला किती छान पद्धतीने रंगवून सांगता येतोय हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की घटना लिहिताना त्यात सुसूत्रता असली पाहिजे. एकामागून एक घटना सुसूत्र पद्धतीनं परीक्षकांच्या समोर आली पाहिजे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, बरेचदा घटना लिहिताना त्या विषयाला सोडून विद्यार्थ्यांकडून अजून बरंच काही लिहिलं जातं. तर तसं न करता दिलेल्या विषयाला धरूनच प्रसंग लेखन करायचं आहे. मी पाहिलेला अपघात आला आणि बाकीचंच काय लिहित बसलो की मी इकडं चाललो होतो, मग मला असा फोनच आला, मग मी थांबलो, मग ते असं, हे इतकं रटाळ करायचं नाहीये. तर दिलेला प्रसंग जास्तीत जास्त छान पद्धतीनं आपण कसं मांडू शकतो हे बघायचं आहे. त्यानंतरचं महत्वाचं म्हणजे एक पान भरून तरी आपलं प्रसंग लेखन झालं पाहिजे. ते तेवढं पुरेसं आहे. खूप पाल्हाळ लावत बसायचं नाही. आठवतंय म्हणून खूप लिहित बसायचं नाही. त्याचबरोबर रटाळ आणि कंटाळवाणी भाषा टाळायची. परत गोल फिरून तिथंच अशी भाषा वापरायची नाही. अत्यंत महत्वाचं म्हणजे संपूर्ण प्रसंग लेखन लिहिताना ते भूतकाळात लिहायचंय, कारण तो प्रसंग घडून गेलेला असतो. त्याचबरोबर योग्य त्या ठिकाणी परिच्छेद पाडायचेत हे विसरायचं नाही. आणि प्रसंग लेखन करताना कधी घडलेली घटना किंवा प्रसंग आपण नीट सुसूत्रता ठेवली नाही तर वर खाली लिहिलं जातं, किंवा आपल्याला आधी काहीतरी वेगळं लिहितो, मग मध्येच मागचं काहीतरी आठवतं, मग पुढे लिहितो. तर हे असं होऊ द्यायचं नाही. आणि त्यासाठी सोपी ट्रिक म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये घडलेली घटना आधी 1, 2, 3, 4, 5 अशा पॉइंट वाईज तयार करा. प्रसंग लेखन मनातल्या मनात तयार करा आणि मगच ते पेपरवरती छान पद्धतीनं उतरवा. सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे प्रसंग लेखन करताना तुम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर होता किंवा तो प्रसंग तुमच्या समोर घडला आहे अशा पद्धतीनं तो प्रसंग लिहिला गेला पाहिजे. म्हणजे आपल्या स्वतःला त्या प्रसंगामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. राहील लक्षात? बाय.